नमस्कार मित्रांनो, शास्त्रानुसार आंघोळ करताना निदान एक तरी कपडा अंगावर असावा. कारण नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजही आपण आई आजीने सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन करतो. काही गोष्टी तर्क सुसंगत असतात, तर काही गोष्टी केवळ त्यांची श्रद्धा म्हणून आपणही करतो. मात्र नीट विचार केला तर त्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण दडलेले असे. पूर्ण विवस्त्र स्थितीत आंघोळ करू नये या शास्त्र संकेतामागेही कारण दडले आहे. त्याआधी पौराणिक संदर्भ जाणून घ्या. ज्योतिष अभ्यासक देवदत्त जोशी लिहितात, श्रीमद भागवत पुराणात 10व्या स्कंदात 22व्या अध्यायात कथा आहे की श्रीकृष्णांसारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केले. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणतात, यूय विवस्त्रा यदपो धृतव्रता व्यगाहतेत तदु देवहेलनं बद्धवांजले मूर्धन्यपुण्योत्तये हसहा कृत्वा नमोधो वसन प्रगृहताम. अर्थात मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केले, त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या. तात्पर्य हे की विवस्त्र आंघोळ केल्याने जलदेवता व वरुण देवतेची अवहेलना होते, अनादर अपमान होतो. म्हणून विवस्त्र स्नान करू नये. यामागील तर्क काय असू शकतो? तर पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. न्हाणीघर स्वतंत्र असले तरी चुकभुलीने दाराची कडी नीट लागली नाही आणि पटकन कोणी प्रवेश केला तर निदान लज्जारक्षणापुरते अंगावर कपडे असले तर त्या स्थितीत दोघांना अवघडणार नाही म्हणून पंचा नेसून आंघोळ करण्याची पूर्वी प्रथा होती. कापड ओले करणे असे त्या पद्धतीला म्हणत असत. सद्यस्थितीत विभक्त कुटुंब असल्याने तशी भीती राहिलेली नाही. तरीसुद्धा कोणता प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. यासाठी पूर्व काळजी म्हणून निदान कमरेचे अंतर्वस्त्र घालून आंघोळ करावी आणि आंघोळ झाल्यावर पंचा टॉवेल गुंडाळून ओले कपडे बदलावेत असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.